नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे या व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, आजचा विषय आहे की पोलीस भरतीचा अभ्यास कसा सुरू करायचा. तर बघा मित्रांनो, आत्ता बरेचसे मुलं नवीनच पोलीस भरतीची तयारी करतात. त्यांना पोलीस भरतीची तयारी कशा पद्धतीने करायची हे माहीत नसतं. कशी सुरुवात करायची, काय वाचायचं, काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, कुठल्या गोष्टीमध्ये आपण चुका करत असतो, ह्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पोलीस भरतीविषयी महत्त्वपूर्ण अपडेट आम्ही या चॅनलवर टाकत असतो. तर बघा मित्रांनो, पोलीस भरतीचं वेळापत्रक जाहीर होणार आहे. जसं MPSCनं त्याचं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे, त्याच पद्धतीने आता पोलीस भरतीचं सुद्धा वेळापत्रक जाहीर होणार आहे. यामुळं आपल्याला अभ्यासाचं नियोजन लागणार आहे. ग्राउंडला किती वेळ जायचा, कधी द्यायचा आणि कधीपासून ग्राउंडची प्रॅक्टिस करायची, या सर्व गोष्टींचं नियोजन आपल्याला आधीच लावता येणार आहे. त्यामुळं ही गोष्ट आपल्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. बघा, MPSCचं कसं असतं, कोणत्या महिन्यामध्ये ॲड पडणार आहे, कोणत्या महिन्यामध्ये एक्झाम होणार आहेत, ह्या सर्व गोष्टी आधीच त्यांनी डिक्लेअर केलेल्या आहेत. त्यामुळं त्याच पद्धतीने आता पोलीस भरतीचं वेळापत्रक जाहीर झाल्याच्यानंतर आपल्याला कळून जाईल की कोणत्या महिन्यामध्ये भरतीची ॲड येणार आहे, कोणत्या महिन्यामध्ये पोलीस भरतीची जाहिरात सुटणार आहे, कोणत्या महिन्यामध्ये फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे आणि ग्राउंड कधी होणार आहे. ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहीत असल्यामुळं आपण अभ्यासाचं नियोजन आणि ग्राउंडचं नियोजनसुद्धा व्यवस्थितपणे लावू शकतो. तर मित्रांनो, आता बघा, आजचा विषय जो आहे तो आहे की पोलीस भरतीचा अभ्यास कसा सुरू करायचा. आता पोलीस भरतीचा अभ्यास सुरू करत असताना आपल्यासमोर येणाऱ्या बऱ्याचशा अडचणी असतात. आपल्याला काही गोष्टी माहीत नसते. मग आपण बऱ्याच जणांना, वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळं काहीतरी विचारत जातो आणि प्रत्येकजण आपल्याला वेगळं वेगळं काहीतरी सांगत असते. त्यामुळं सगळ्यांना विचारत बसू नका. तुमचं पहिलं वर्ष असतं, नवीन असतं. आपण अकॅडमी लावली तर अकॅडमीमध्ये पैशापुरतं ते सांगत असतात. बऱ्याचशा गोष्टी त्या सांगत नसतात. जसं की अकॅडमी लावल्याच्या नंतर ते त्यांच्याबद्दलच्या गोष्टी चांगले सांगणार, त्यांचे पुस्तकं यूज करायला सांगणार. तर असं न करता आपण आपल्या फायद्याच्या गोष्टी काय ह्या आपल्याला लक्षात यायला पाहिजे. आणि यासाठी पोलीस भरतीमध्ये लागलेले जे विद्यार्थी असतात, त्या विद्यार्थ्यांनी कोणते पुस्तकं यूज केलेत, कुठल्या गोष्टीचा जास्त अभ्यास केला आहे, कुठल्या विषयाला किती वेळ दिला, हे त्यांच्याकडून आपण शिकायचं आहे. कुठल्याही अकॅडमीवाल्यांना आपण विचारलं तर ते त्याच्या पद्धतीने सांगेल. पण स्पर्धा परीक्षा ज्यानं अनुभवली आहे, ज्यानं स्पर्धा परीक्षा दिली आहे, जो स्पर्धा परीक्षा पास झालेला आहे, त्याच्याकडूनच आपण ह्या गोष्टी शिकायच्या आहेत की कशा पद्धतीने अभ्यास करायचं, काय वाचायचं, काय वाचायचं नाही. तर बघा मित्रांनो, अभ्यासाची सुरुवात करायची आहे आपल्याला आणि काय करायचं, काय करायचं नाही, आपल्याला या गोष्टी माहीत नसतात. मग सगळ्यात अगोदर काय करायचं की आपण आता करतोय काही पोलीस भरतीची तयारी करतोय. मग पोलीस भरतीचा जो अभ्यासक्रम आहे, तो अभ्यासक्रम आधी समजून घ्यायचा, पूर्ण सिलेबस समजून घ्यायचा आहे. समजून घेतल्याच्या नंतर काय करायचं की मागील वर्षाचे जे प्रश्न असतात, ते प्रश्न सोडवायचे आहे. PYQ म्हणजे पोलीस भरतीला जवळपास मागच्या 3 ते 4 वर्षाचे जेवढे प्रश्नपत्रिका असतील, सगळ्या सोडवून काढायच्या आहेत. कारण पोलीस भरतीमध्ये एकच प्रश्न रिपीटेड होत असतात. त्यामुळं आपण मागच्या वर्षीच्या ज्या पोलीस भरतीच्या प्रश्नसंच आहेत, त्या चांगल्या पद्धतीने हाताळायच्या आहेत. त्यानंतर मराठी व्याकरण जे आहे, ते मराठी व्याकरणाला रोज 30 ते 45 मिनिटे अभ्यास करायचा आहे. यामध्ये बघा, आपलं जे मराठी व्याकरण आहे, मराठी व्याकरणाचा भाग वेगळा असणार आहे. मराठी व्याकरणाचे 2 भाग पडतात. एक पाठांतराचा भाग पडतो आणि एक व्याकरणाचा. तर जो पाठांतराचा भाग आहे, त्याला रोज आपल्याला 30 ते 45 मिनिट द्यायचे आहे. त्यामध्ये येतं बघा, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, वाक्प्रचार, म्हणी, अशा पद्धतीचं जे पाठांतराचा भाग आहे, त्याला आपल्याला दररोज 30 ते 45 मिनिट घ्यायचं आहे. आणि याच्या व्यतिरिक्त मग मराठी व्याकरणचा अभ्यास करायचा आहे. बघा, त्यानंतर गणित. आता गणित बऱ्याच जणांना खूप अवघड जातं. गणित अवघड जाण्याचं कारण म्हणजे आपलं 10वी-12वीला याच्यामध्ये बेसिक परफेक्ट नसतं. तर बेसिक परफेक्ट नसलं तरी चालेल मित्रांनो. आपण आता नव्याने बेसिक परफेक्ट करायचं आहे. आपल्याला बेसिक परफेक्ट करण्यासाठी असं काही जास्त लागणार नाही आणि वेळसुद्धा जास्त लागणार नाही. गणितासाठी जे
बेसिकचे महत्त्वाचे चॅप्टर असतात ते आपल्याला कंप्लीट करायचे. जसं की बघा, व्यवहारी अपूर्णांक. अपूर्णांक हे एक प्रकरण आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण कुठलेही गणित करत असताना आपल्याला त्यामध्ये काटाकाटी करावी लागते आणि ही काटाकाटी पूर्णपणे आपण अपूर्णांकामध्ये शिकत असतो. अपूर्णांकामध्ये एक दशांश अपूर्णांक आणि व्यवहारी अपूर्णांक यामध्ये आपण चांगल्या प्रकारे जर हे प्रकरण केलं तर आपला गणिताचा जो बेस आहे तो पाया आहे पक्का होऊन जाईल आणि आपण गणितामध्ये थोड्या परफेक्ट होऊन जाईल. त्यानंतर आपण गणिताच्या शॉर्ट ट्रिक्स आहेत त्या शॉर्ट ट्रिक्सचा सराव करायचा आहे. आता तुम्हाला ह्या शॉर्ट ट्रिक्स जर कुठं भेटल्या तर त्या लिहून घ्यायच्या आहे आणि त्या अभ्यासायच्या आहे, जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये या शॉर्ट ट्रिकचा वापर करता आला पाहिजे. बघा मित्रांनो, जर एखादा प्रश्न आला, समज तुम्हाला एखाद्या वर्तुळाची परिमिती काढायला सांगितली, तर वर्तुळाची परिमिती सर्व विद्यार्थ्यांना काढता येते. मग आपल्याला करायचं काय? आपल्याला आता पोस्ट मिळवायची, तर मग बाकीच्यांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागणार. मग आपण वेगळं करणार काय? आता जसं की मी आता म्हटलं, की जर आपल्याला प्रश्न आला, की एखाद्या वर्तुळाची परिमिती विचारली, तर परिमिती सर्वांना आवडते, पण बरेच जण काय करतात? सूत्र टाकतात, सूत्रामध्ये किमती टाकतात आणि त्याची परिमिती काढतात. तर आपण या ठिकाणी प्लसमध्ये कसं राहायचं, की आपण या ठिकाणी शॉर्ट ट्रिक्स पाहायच्या, याच्या शॉर्ट ट्रिक्स शोधायच्या आणि बाकीच्यांना जर एखादा प्रश्न सोडवण्यासाठी 40 ते 50 सेकंद लागत असतील, तर आपल्याला 10 ते 15 सेकंदामध्ये तो प्रश्न सोडवायचा आहे. अशा पद्धतीने आपण अभ्यास करून बाकीच्यांपेक्षा प्लस राहणार आहे. त्यानंतर बघा, सामान्य ज्ञान म्हणजे त्याला आपण जी-के किंवा मग जी-एस म्हणतो. याच्यामध्ये चालू घडामोडीचा जो भाग आहे तो आपल्याला दररोज वाचायचा आहे. कारण पोलीस भरतीमध्ये चालू घडामोडी ह्या 2 ते 3 मार्काला असू शकतात. त्यामुळं बरेचसे नवे विद्यार्थी असतात, ते चालू घडामोडीकडे दुर्लक्ष करतात. चालू घडामोडीचं काय वाचावं हे त्यांना कळत नाही. त्यामुळं त्यांच्याकडून हा विषय जो आहे तो दुर्लक्षित केला जातो. त्यामुळं आपण जरी नवीन असलो तरी आपल्याला चालू घडामोडीचा जो विषय आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही आहे. त्या चालू घडामोडी रोजच वाचायचे आणि जर रोज वाचत गेलो, याच्या नोट्स काढत गेलो, तर मग आपल्याला समोर चालून एक्झामच्या वेळेस दडपण येणार नाही. त्यामुळं चालू घडामोडी ज्या आहेत त्या आपल्याला रोजच्या रोज वाचायच्या आहेत. बघा, मागच्या वर्षीची जे प्रश्नपत्रिका आपण हाताळणार त्यामध्ये चालू घडामोडी असणार आहे. त्यामध्ये काही जास्त डीपमध्ये वाचायची गरज नाही. ज्या ठळक चालू घडामोडी असतात त्याच आपल्याला अभ्यास करायच्या आहेत. त्यानंतर बघा, इंग्रजीचा अभ्यास तर वनरक्षक भरतीसाठी आणि येणारी जी दारूबंदी पोलीस भरती आहे त्यासाठी इंग्रजीचा अभ्यासक्रम महत्त्वपूर्ण ठरेल. त्यामुळं इंग्रजीचा अभ्यासक्रमाचा जो भाग आहे तो पण थोडा थोडा तुम्ही वाचायला सुरुवात करा. यावर थोडा थोडा सराव करायला सुरुवात करा. त्यानंतर बघा, आपली जी शारीरिक चाचणी आहे, पोलीस भरतीची मैदानी चाचणी आहे, याच्यामध्ये तुम्ही एक वेळ ठरवा सकाळचा किंवा संध्याकाळचा. जोपर्यंत पोलीस भरती डिक्लेअर होत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या पद्धतीने सकाळचा असो किंवा संध्याकाळचा असो कुठलाही एक वेळ ठरवू शकता, जेणेकरून आपला दिवसभराचा वेळ वाया नाही गेला पाहिजे. आपण जसं की तुम्ही आता नवीन असताना नवीन मुलं ग्राउंडवर जास्त फोकस करतात, ग्राउंडची जास्त प्रॅक्टिस करतात आणि तुम्ही भरती निघायच्या आधीच जर जास्त प्रमाणात ग्राउंडची तयारी केली, जास्त रनिंग तयारी केली, तर तुम्ही दिवसभर थकून जाल. त्यामुळे तुमचा अभ्यास होणार नाही, तर बाकीचे मुलं तुमच्या समोर जातील आणि त्यांना ती पोस्ट लवकरात लवकर मिळेल. तर आपल्याला असं न करता आपल्याला आपल्या प्रमाणात अशा पद्धतीने रनिंग किंवा ग्राउंडची प्रॅक्टिस करायची आहे, की त्यामुळं आपला दिवस खराब नाही झाला पाहिजे, दिवसभर आळस नाही आला पाहिजे ना दिवसभर झोप नाही आली पाहिजे. अशा पद्धतीने आपण आपला अभ्यास करायचा आहे. धावणे, पुलअप्स, गोळ्यासाठी आणि इतर व्यायाम ह्या नियमित करायचा आहे आणि याच्यामध्ये बघा, बरेचसे विद्यार्थी पळणं कमी आणि त्याच्यावर 1.5 ते 2 तास वॉर्मअप करतात. तर हे अगदी चुकीचं आहे. असं न करता जेवढा वेळ आपण पळतोय तेवढाच वेळ आपण स्ट्रेचिंग आणि बाकीच्या गोष्टी करायच्या आहे. जास्त वेळ याच्याकडे सध्या जर दिसाल तर आपण अभ्यासामध्ये मागे राहू आणि लवकरच पोलीस भरती निघणार आहे. त्यामुळं तुम्ही अभ्यासाला जास्त फोकस करा. कारण अभ्यास प्लस लेखी जर असेल तरच आपलं सिलेक्शन फायनल आहे. नाहीतर मग आपल्याला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भरतीची वाट पाहावी लागणार आहे. बघा, आता अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे याच्यामध्ये, की आपल्याला रिव्हिजन द्यायचं आहे. बऱ्याच गोष्टी आपण काय करतो, अभ्यासात असतो पण त्याच्याकडे रिव्हिजन न देता आपण दुर्लक्ष करतो आणि आपलं कसं असतं, आपला मेंदू
कडं एकच गोष्ट सातत्याने करत राहिलो की ती आपल्याला सहजपणे लक्षात राहत असते. पण जर आपण एकदा वाचलं किंवा एकदा चांगल्या प्रकारे अभ्यास केला आणि त्याच्याकडे आपण दुर्लक्ष केलं, तर त्या सर्व गोष्टी हळू आपल्या माइंडमधून निघून जात असतात, डिलीट होत असतात. त्यामुळं रिव्हिजन अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर मॉक टेस्ट. बघा आता दर आठवड्याला प्रत्येक ठिकाणी मॉक टेस्ट असतात. त्यामुळं आठवड्यातून किमान 1 ते 2 वेळा आपल्याला ह्या मॉक टेस्ट द्यायच्या आहे. याच्यामुळं आपल्याला होणार काय, की परीक्षेचं स्वरूप कळेल, परीक्षेची पद्धत कशी असते, किती वेळ असतो, वेळ कुठल्या गोष्टीला द्यायचा, कुठल्या चुका करायच्या नाही, ह्या सर्व गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी अनुभवायला मिळतील, शिकायला मिळतील. नाहीतर बघितलं असेल तुम्ही पोलीस भरतीचा पेपर झाल्याच्यानंतर बरेचसे मुलं बाहेर येतात आणि म्हणतात, "अरे यार, माझं स्पेलिंग मिस्टेक झाल्यात, एक माहीत असता पण कन्फ्युजननं गेल्यात." असे बरेचसे प्रश्न ते आपल्यासमोर मांडत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, एकदा भरती झाली आणि भरतीमध्ये जर आपल्याला मार्क कमी पडले, तर आपले जे प्रश्न असतात त्या प्रश्नाला काहीही अर्थ नाही. त्यामुळं आपल्याला आपलं जे सिलेक्शन आहे ते सिलेक्शन झालं पाहिजे. या पद्धतीने अभ्यास करायचा आहे आणि पोलीस भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम आणि पोलीस भरतीची संपूर्ण माहिती आणि अपडेट आम्ही या चॅनलवर टाकणार आहोत. त्यामुळे या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अभ्यासाला सुरुवात कशी करायची. एक टॉपिक यामधून घेणार आहोत. एक पॉईंटचा आपण यामध्ये अभ्यासणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.